हॅलो एव्हरीवन, जय महाकाली. कसे आहात तुम्ही सगळे? तर ना बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ नाही टाकलेला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की जे मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्ही गेस करा की सिक्रेट व्यक्ती कोण असेल. ठीक आहे, तर तुम्ही असं गेस केलं की कोमलचं कोमल तिकडे ऐकते की कोमलचं लग्न ठरलं असेल, असं बऱ्याच जणांनी म्हटलं होतं. आणि काही असे यूट्यूबर होते, म्हणजे आता बऱ्याच मागच्या काही दिवसांमध्ये काय काय जे घडत आहे ना, म्हणजे मी आजारी पडली तेव्हापासून, ठीक आहे, मी आजारी पडली तेव्हापासून जे काही खूप साऱ्या लोकांची जी नाटकं चालू आहेत ना, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता तर आत्ता पण ते लोक काय गेस करत आहे तुम्हाला सांगते. म्हणजे ते व्हिडिओमध्ये असं बोलत आहेत, कारण ते जसे आहेत तसेच दुसऱ्यांबद्दल विचार करणार नाही का, हे ह्या गोष्टीवरून त्यांची लायकी समजून येते. तर कसं आहे माहिती आहे का, मी आतापर्यंत व्हिडिओ टाकत नव्हती, तुम्हाला रिझन माहीतच आहे की माझा नेटवर्क इश्यू होता, मनी प्रॉब्लेम होता. तर मी कशी व्हिडिओ टाकणार होती? मी व्हिडिओ टाकण्यासाठी सिटीमध्ये जाऊन मी 10-15 हजाराची रूम घेणं ते मला परवडणार आहे का? खरंच तुम्ही सांगा की एवढा मोठा रिचार्ज मी करू शकते? नाही करू शकत ना. आपल्याला जे जमते तेच आपण करावं नाही का. तर मग मला जिथे मला रूम मला परवडणाऱ्या रकमेमध्ये आहे तिथेच मी रूम करणार ना. राहिला इश्यू माझं, म्हणजे माझे व्हिडिओ जमत नव्हते, म्हणजे तेवढे काही चालत नव्हते. ठीक आहे, तर ठीक आहे ना, इट्स ओके ना. म्हणजे मी काय अशी कसंही व्हिडिओ टाकणार, व्हिडिओ चालले पाहिजे काय, मला हे नाही पटत ना. मी व्हिडिओ काय टाकत होती, जे काही आपले चांगले सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी मला मदत केली, तर त्यांच्यासाठी त्यांचं असं म्हणणं होतं की ताई तू व्हिडिओ टाकत जा. तर मग त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत होती मी, काही शॉर्ट व्हिडिओ टाकत होती, काही मी साड्यांचे वगैरे ड्रेसचे वगैरे मी इन्स्टावर करत आहे. तर तेच कपडे घालून आम्ही रील वगैरे शूट करत होतो. ठीक आहे, तर व्हिडिओ नाही चालले तरी मी ॲटलिस्ट त्यांच्यासाठी तरी टाकत होती. एक राजुरे ताई आहे ना, तर त्या आम्हाला खूप म्हणत होत्या, ताई मोठा व्हिडिओ टाक ना, आम्हाला कोमलला बघायचं आहे, ऋतुजाला बघायचं आहे, तुला बघायचं आहे. तर मग आणि व्हॉट्सअपवर पण येतात, प्रतीक्षा ताईपासून सगळ्याच आहेत 5-6 जणी, त्या खूप मागे लागल्या होत्या की ताई तू व्हिडिओ टाक ना, म्हणजे व्हिडिओ टाकलं तर जरा बरं वाटतं. आता काहींना मी माझी प्रॉब्लेम सांगितली ती समजली, काहींना ते बहुतेक व्हिडिओ व्यवस्थित बघितला नसल्यामुळे त्यांना कळलं नाही का व्हिडिओ नाही टाकत. तर ॲटलिस्ट मी शॉर्ट तरी व्हिडिओ टाकत होती, म्हणजे काय म्हणतात त्याला, शेअर करत होती की चला ठीक आहे ते बघतात तरी. तर मग काय झालं की ते मला खूप रिक्वेस्ट करत होत्या की ताई मोठे व्हिडिओ टाक. तर मग त्यांच्या मनाखातर आम्ही मुंबईला जेव्हा गेलो ना, तर ते व्हिडिओ मी शेअर केले त्यांच्यासोबत. बरं, मी आधी पण खूप व्हिडिओ बनवलेत बरं का, पण मी ते शेअर नाही करू शकले कारण की थोडा प्रॉब्लेम होत असतो, मला माहीत आहे. खूप मोठा नेट पॅक टाकावा लागतो, तर ते काही पॉसिबल नव्हतं. आता जस्ट माझं ऑपरेशन झालेलं होतं, तर कुठून एवढं मॅनेज करणार होती नाही का. तर आता बऱ्याच जणी मला हे पण म्हणत होत्या की ताई तू वायफाय लाव. आता तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम माहीत आहे तरी तुम्ही म्हणताय वायफाय लाव. तर मला हे म्हणजे नव्हतं परवडत, माझ्यामागे खूप खर्च आहे. आता ऋतुजाचे मेडिसिन आहेत, तुम्हाला सांगते ऋतुजाची ॲडमिशन आहे, ऋतुजाची ट्रीटमेंट आहे, माझी ट्रीटमेंट आहे, म्हणजे मी अजून मेडिसिन वगैरे खात होती. प्लस कोमलचं पण आहे, घराचा किराया द्यायचा आहे, लाईट बिल सगळंच आहे ना, खाणं पिणं, एवढं सगळं मी कसं मॅनेज करणार. आणि मी जे काही आता आजकाल मी शॉर्ट टाकत आहे, जे काही मी कुणाला काही बोलत आहे ते फक्त यूट्यूबर्स लोकांना बोलत आहे, व्ह्यूवर्स लोकांना नाही बोलत आहे. तर कसं आहे, जे आपले चांगले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर बोलण्याचा प्रश्नच नाही का. आणि जे व्ह्यूवर्स आहेत ज्याच्यामध्ये काही हेटर्स असतील, ज्यांना बघवत नाही, ज्यांनी माझी मदत नाही केलेली आहे बरं का, असेच लोक खूप जे ना, त्यांना खूप म्हणजे आता आजकाल असं व्हायला लागले की मी त्या साडीवर व्हिडिओ टाकले, तर ते त्यांना काय व्हायला लागलं माहिती आहे का, की अरे ही तर आजारी होती, ही तर आजारपणातून उठली, मग व्हिडिओ टाकायला लागली. तर तर का नाही, आम्ही असे आजारी पडलेलो होते, त्यांना बहुतेक ना खूप मजा येत आहे. ठीक आहे, जे काही हेटर्स आहेत, जे काही यूट्यूबर्स आहेत, मग आम्ही जे काही साडीचा व्हिडिओ हे केला, ते मी साडी इन्स्टावरती साडीचं मी दाखवत होती. ठीक आहे, ते तुम्हाला माहीत असेल इन्स्टावर असं कपड्यांची प्रमोशन वगैरे करतात, तर ते मी करत होती. ठीक आहे, तर त्याच्यावरती ज्वेलरी, तर तुम्हाला माहीत आहे माझी चॉईस खूप चांगली आहे. तर मी जे काही सिलेक्ट केलं ते मी घातलं आणि त्याच्यावर रील बनवली. तर ते त्या यूट्यूबर्स लोकांना पण पचेना की अरे ही कशी काय सुंदर दिसायला लागली, ही तर आता आजारी होती, हिच्या डोळ्याखाली तर पूर्ण डार्क सर्कल होते. ठीक आहे, डार्क सर्कल पण आम्ही कसे लपवतो, कसे आम्ही या प्रॉब्लेम्समधून आलो ते तुम्हाला नाही माहीत आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त हसत होते माझ्यावरती. तर जे लोक मला म्हणायचे ना की अरे ही खूप रडते, आज त्यांच्यावर पण रडायची पाळी आलेली आहे, हे तुम्हाला चांगल्यानंच माहीत आहे. ठीक आहे, तर हे लोक काय करतायत माहिती आहे का, त्यांना बघवे ना, तर ते लोक लागले माझी कॉपी करायला. तर त्यांच्यामध्ये आता मी ट्रेंड सेटर झालेली आहे. काय जलस फील म्हणजे व्हायला लागले त्यांना. हां, त्यांनी माहिती काय केलं, माझी साडी कॉपी करायला लागली, माझी ज्वेलरी कॉपी करायला लागले, नथपासून सगळं कॉपी. ठीक आहे, तुम्हाला मी एक ट्रेंड सेटर झालेली आहे तुमच्यासाठी. ठीक आहे,
म्हणजे हे लोक कसे आले माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, म्हणजे माझे व्हिडिओज कसे बघायला लागले. तर जेव्हा मी आजारी होती ना तेव्हा माझी मुलं नाही का, आणि काही सबस्क्रायबर्स आपले, माझी मुलं जास्त कुणाकडे गेली नाहीत, तर सबस्क्रायबर्स होते ना ते त्यांनी त्या यूट्यूबर्सकडे जाऊन आलेले होते, त्यांना बोललेले होते की ह्यांना मदत करा, ठीक आहे. पण ते मला येऊन परत हे पण सांगत होते की ते लोक इग्नोर वगैरे करत होते, ठीक आहे, त्यांनी इग्नोर केलं अँड ऑल जे पण काय असं. हां, तर तेव्हा माझ्या मुलांनी बघितलेलं आहे. आणि अजून तुम्हाला सांगते, अजून एका यूट्यूबरने, म्हणजे तुम्ही स्वतःची पूर्ण XYZ करून तुम्ही थोडेसे फॉलोअर्स जास्त आहेत तुमचे वगैरे, ठीक आहे, तर तसे तुम्ही यूट्यूबर बनलेले आहेत आणि तुम्हाला आता माझी गरज पडते की माझ्या पूर्ण चॅनलमध्ये येऊन माझे व्हिडिओज पूर्ण बघून, हां, माझे जुने व्हिडिओसुद्धा बघताय, त्याच्यामध्ये मी काय घातले काय नाही घातले. अरे तेव्हा तुम्ही, हां, तुम्ही म्हणजे जळताय पण माझ्यावरती, जलस फील पण माझ्यावरतीच होत आहे, म्हणजे जळताय म्हणजे गावठी झालं आहे तो शब्द. तुम्ही जलस पण फील करताय माझ्यावरती आणि माझीच कॉपी करताय. म्हणजे बापरे, यांना मी इतकी सुंदर वाटायला लागली, माझी मुलगी एवढी सुंदर वाटायला लागली, तिचे डान्सची कॉपी करायला लागली. अरे 60-60 वर्षाच्या म्हाताऱ्या बायकासुद्धा ते कॉपी करायला. ठीक आहे, तुम्हाला आवडते, आम्ही ट्रेंड सेटर झालो तुमच्यासाठी, तर करा कॉपी, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आम्हाला चिडवताय कसं काय? तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला काय बोलायची? हां, गाणे सेम वापरतायत, कॉपी करतायत. मग अरे चष्म्यापासून चष्मा कॉपी करताय, तुम्हाला सांगते साडी कॉपी, तरी त्यांचं मन नाही भरत आहे, तरी त्यांना असं आंतरिक समाधान नाही होत. अरे यार, काही केल्यानं ना मी हिच्यासारखी दिसूच नाही शकत. अरे आम्ही पार्लर नाही जात आहे, मी काही म्हणजे काहीच नाही. मला सांगते, मी गॉगल घालते, ते गॉगल पण कॉपी करतायत. म्हणजे अक्षरशः 100-150चा आमचा गॉगल ते किती दिवस झाले, तर ते त्यांना अगदी अरे ही गॉगल घालते, मला पण सेम असा पाहिजे. अरे ते सगळं गेलं ना, ट्रेंडमधून गेलं मी तेव्हा. आणि म्हणजे ना त्यांना असं फील होतं आहे काय करू नये काही नाही, आम्ही कशी हिच्यासारखे दिसू, कशी हिच्यासारखे दिसू. अरे मी एवढी आजारी होती आणि त्या आजारपणातून उठली, स्वतःला हे करत, मी वजन कमी केलं ना तर ती बाई लगेच पटकन, मी वजनचा व्हिडिओ टाकला, लगेच तिने व्हिडिओ टाकला. एवढी 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 म्हणजे प्रयत्न करत आहे की कधी मी वजन कमी करते आणि कधी मी हे करते. अरे काय कॉम्पिटिशन करतायत? ठीक आहे, कुणाच्या चांगल्या गुणांचं वगैरे कॉम्पिटिशन करायला पाहिजे, चांगले म्हणजे तुम्ही मला ना ग्रेट समजताय, महान समजताय, है ना, बरोबर आहे ना. तर कसं आहे ना, असो जे काय असायचं ते, पण तुम्ही जलस का फील करता एवढं म्हणजे ना. तुम्हाला सांगते 7-8 यूट्यूबर्स मी बघितलं की ते, आता मी काही इतके दिवस व्हिडिओ नव्हते टाकत, तर त्यांच्या फीडमध्ये येत होते. हां, तर ते मी असं बघितलं, अरे हे तर सेम आपल्यासारखे कॉपी साड्या, अरे ते पिंक साडी, ग्रीन साडीसाठी ते कुठे कुठे जाऊन ते कुठे कुठे साडी शोधत, लिपशेड सुद्धा मॅचिंग घेण्यासाठी. हां, लिपस्टिक, हेअर म्हणजे क्लचर्स ना ऋतू, साड्या, आणि अजून काय, आणि ते आपली आय मेकअप, आय मेकअप. अरे त्यांना ते सूटही होईल. आता तुम्ही मला म्हणता तू एवढी भडक लिपस्टिक लावू नको. ऋतुजाचा स्वेटर एक नाही का, एक म्हणजे आता म्हणजे ती आजी बनलेली आहे ती. हां, तर तिने ते नातूपोतू आलेत तिला, आणि ती आजी आहे, आणि तिने पण ते ऋतुजाचं व्हाईट होतं ना, ते किती स्वस्त, हां, ते आम्ही किती स्वस्त घेतलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला. ते पण घालून, अरे काय बोलायचंय, ते ऋतुजाचा डान्स पण कॉपी करायचा. अरे रे, लाल कलरची बांगडी, ते तर ट्रेंड सेटर झालं आणि खूप खुशी होते मला, ट्रेंड सेटर झालं. लाल कलरची बांगडी तर किती जणांनी आतापर्यंत. तुम्हाला सांगू, आयुष्यात मी कधी ना कुणाची कॉपी करायला जात नाही, म्हणजे मला ना ते आवडतच नाही. आता ट्रेंड येते ना, तर ट्रेंड आम्ही फॉलो करतो ना, ठीक आहे, ते ट्रेंड, पण असं कोणत्या युट्यूबरचे जाऊन पर्सनली तिच्या व्हिडिओजमध्ये जाऊन, तिच्या चॅनलमध्ये जाऊन एक एक मी शर्ट घालायला लागली. बरं तुम्हाला अजून एक सांगते, बाई माझ्या नवऱ्याला तर बिलकुल नाही आवडत असे शॉर्ट घातलेले, मी तर माझ्या मुलीला पण नाही घालत, ठीक आहे. पण मग काही दिवसांनी असं दिसतं की तिचा नवरा पण घालतात, तर मला सांगत येतात सगळेजण. मी तर शपथच खाल्ली की नाही असं या बाईचं तोंड नाही पाहिजे, पण मला सांगत येणारे आहेत ना की तू काय करते ना काय नाही करते. बरं ते अजून काय म्हणते माहिती आहे, अजून एक बाई यूट्यूबर काय म्हणते मला, अरे हिचे तर व्ह्यू खूप कमी आहे ना, तर म्हणून आता ही व्हिडिओ नाही टाकत आहे. तू कसे तुझे फॉलोअर्स तुमचे वाढले, हां, ते तुम्ही तुमच्या घराचं पूर्ण वाटतं झालं ना, तर तुम्ही त्याच्यावर भाकऱ्या शकताय, असे तुम्ही हे झालेले आहे. तर मी तशी नाही आहे ना, मी माझ्या मुलांसाठी खूप म्हणजे ना खूप वेगळी आहे, ठीक आहे. हे मी शब्दात नाही सांगू शकत. मी माझ्या मुलांना एवढूसं पण सुईच्या टोका एवढं पण मी त्यांना त्रास नाही देऊ शकत, ठीक आहे, नाही का. कसं आहे ना, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. मी पूर्ण माझी होल लाईफ मी माझ्या मुलांसाठी हे केलेली आहे. जेव्हा तुम्ही जन्म देता ना एखाद्या मुलांना, की पूर्ण जबाबदारी तुमची असते, ना की तुमच्या आईवडिलांची, नाही तुमच्या नातेवाईकांची, ठीक आहे. तर मी केलेलं आहे माझ्या मुलांसाठी. बरं तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते,
ती आम्ही खुर्चीवरून पडलेला एक व्हिडिओ टाकलेला होता. आम्ही पडलो, आम्ही गंमत झाली आणि ते लागलं थोडं बहुत खरचटलं तर ते आम्ही तुम्हाला शेअर पण केलं. ती बाई नाही का, ते मला ताई सांगत आल्या, अरे ती खूप हसत होती म्हणे व्हिडिओ म्हणे, हे लोक पडले म्हणे. अरे तुझी मुलगी तर रोजच पडते, रोज तोंड फुटलेलं तू व्हिडिओमध्ये टाकते, पण आम्ही कधी कुणाच्या लहान मुलांबद्दल या मोठ्या मुलांबद्दल पण बोलत नाही. जो कोणी आमची छेड काढायला येतो आम्ही त्यांना नक्कीच बोलणार का बरं नाही. तुम्ही काय आम्हाला खायला प्यायला नाही घातलेलं आहे, तुम्ही आम्हाला काही मदत नाही केलेली आहे, ठीक आहे. ते तुम्ही आम्हाला माझ्या मुलांना बोल आणि हे फक्त मी यूट्यूबर्सला म्हणत आहे. आणि जे काही कुणी हेटर्स वगैरे आहे त्यांना जर हे टोचतं आहे म्हणजे ते लोक पण आमचं वाईट चित्तात, ठीक आहे. आणि ज्यांनी वाईट चितलेलं आहे, ज्यांनी मला रडल्याबद्दल काय काही बोललेलं आहे ना, त्यांना आता परमेश्वराच्या कृपेने सगळं येतच आहे. कारण तुम्ही हिते कर्म करणार आणि हे सगळं तुम्हाला येणार, रिटर्न येतं तुम्हाला बरं का. हे आता तुम्ही बघणार. आता मला खूप साऱ्या माझ्या सबस्क्रायबर ताई म्हणतात तू काही बोलू नको, आपलं तोंड नको खराब करू, ठीक आहे. त्यांचं यायचं ते त्यांना येणारच, त्यांना ते सगळ्या गोष्टी भेटणार, ठीक आहे. बरं, मी असले काही फालतू व्हिडिओ नाही टाकत किंवा अश्लील चाळे व्हिडिओ नाही टाकत. आता काही लोक मला जलस फील करवण्यासाठी असं नवऱ्यासोबत नाही का असं अश्लील व्हिडिओ असे टाकायचा प्रयत्न करतात. एवढी मोठी 28-29 वर्षाची मुलगी आहे, ती व्हिडिओ शूट करते मुलगी, तिच्या म्हणजे ते अश्लील म्हणजे अगदी ना म्हणजे सांगायलाच नको. आम्ही काही त्यांचं बघत पण नाही, पण त्या पूर्ण फॅमिलीला तिचे त्या मुलीचे आई वडील आणि ती मुलगी ह्या लोकांनी माझ्या आजारपणाचा जो व्हिडिओ होता ना, तो पूर्ण जो आम्ही ॲडमिट केलेलं होतं ना, पूर्ण त्यांनी ॲज इट इज बनवला. आणि पुष्कळ अशा माझा जो आजारपणाचा व्हिडिओ तो काही कॉन्टेंट नाही आहे, ठीक आहे. जे तुम्ही एकदम ॲज इट इज रिक्रिएट केला तुम्ही. आणि अजून पण काही लोक आहेत, तर तुम्हाला मी बोलली तर तुम्हाला का बरं मग मिरची लागते. तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टींचा. तुम्ही जर एवढे खरे आहे तर मग तुम्ही खोटे आहे, मग तुम्हाला त्याचा त्रास झाला की मी बोलली, ठीक आहे. तर कसं असते ना, आता तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये जे काही तुमचे जे भांडणं झाले, आणि ह्या लोकांचा मी तुम्हाला सांगते, ह्या लोकांचे आम्ही व्हिडिओ बघत पण नाही, ठीक आहे. आम्ही कधी ते ऋतुजा माझी आजारी होती ना त्यावेळेला मी त्यांना हेल्प मागायला गेली होती. ह्या लोकांच्या नजरेत आमचं चॅनल आलं, मग हे लोक आमची कॉपी करतात. कधीपासून कॉपी करतात मला काही माहीत नाही, कारण मी ह्यांचे व्हिडिओ बघतच नाही. आता मधात काय झालं, ह्यांचा एक व्हिडिओ आला, ह्यांच्या गावातले लोक यांच्याशी भांडत होते जमिनीच्या जागेवरून. तर मग त्यांची जमीन होती ना, ती ह्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी काय बांधलं पण सांगा. तिथे तर तुमचा दम नाही चालत आहे, इथे तुमचा मोठा दम चालत आहे, पण तुम्ही हे अशाला ओळखत नाही. ते कायदे कानून न्याय व्यवस्था ना ते त्यांच्या खिशात घालून फिरत होते, ऑलरेडी क्रिमिनल. तर मग तुम्हाला तिथे तर तुमचं काही जमलं नाही. आणि कसं झालं, तुम्हाला हा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर काय तर त्यांच्या घरी लग्न होतं तेव्हा मी व्हिडिओ बघितला ह्यांचा, तर की नाही आम्ही सोडून दिलं होतं, जाऊ दे बा केलंच आहे ट्रेंड, ते आमचं कॉपी केलेलीच आहे माझ्या आजारपणाची, तरी आम्ही सोडलं. तर मी माझ्या मुलीला व्हिडिओ नाही बघू देत, मला खूप राग येते. तर का नाही ती गेली व्हिडिओ बघायला लग्नाचा, तर तिथे ना का ती मुलगी अशी शरारत त्याच्यावर अशी डान्स करत चिडवल्यासारखा. मग तुझी हिंमत कशी होते का मला माझ्या मुलीला चिडवायची. मग माझ्या मुलीनं चिडवलं आणि आम्ही चिडवलं, तर मग हे नाही करायचं, राग नाही म्हणायचं. हां, आता अजून एक जणी सांगते, जी जास्त चोंबडी आहे ना, जिला मी आधीपासून जिची पूर्ण XYZ केलेली आहे, तरी ती बेशरम सुधरत नाही. तिने पण मी जेव्हा आजारी पडली ना, तिला वाटलं आता हे टपकणार, आता हे मरणार, आता थांब ना जरा, तिची लायकी काढतो. त्यावेळेला ती पण अशी केसामध्ये गजरा असं खेळतं आणि फोन मध्ये बघू अशी. तर कसं होत आहे, ठीक आहे. तर माझ्या मुलीने ते तेव्हा बघितलेलं होतं. तर माझी मुलगी म्हणे मम्मी आता वेळ येतेच. परमेश्वराच्या ना लाटीमध्ये खूप दम असते बरं का, त्यांच्याशी हे नाही करायचं. त्यांच्या लाटीमध्ये आवाज नाही होत, पण खूप पडते बरं का, एवढं लक्षात ठेवून द्या. हां, तर अशी पडते ना की काही म्हणजे XYZ करते पूर्ण. तर ती बाई नाही का हसत होती म्हणजे माझ्या ज्या सबस्क्रायबर ताई आहेत ना, त्यांनी मला सांगितलं की अशा बोलत आहे की रक्त पडलं त्याचं, ते व्हिडिओ टाकत आहे. आता तुझ्या पण कुठून तिथनं रक्त आलं ते तुला चांगलंच माहीत असेल. मग माझं तू हसत होती, मग तुला पण आलं, तुला पण काहीतरी इन्फेक्शन झालं हा ना, असे सगळे मला सांगतात. आणि ही बाई काय करते, मला खिजवत आहे, हिचे व्हिडिओ नाही चालत, हिचं तर प्रॉब्लेम, मी तर कशी आली. हां, लक्झरी लाईफ जगते, एक सोफा, एक फ्रीज आणि काहीतरी घरात थोडं बहुत सामान
ना मी इतकी चांगली आणि मला ना इतके चांगले चांगले स्थळ आले. हे अशा भौतिक म्हणजे सुखांसाठी जर माणूस ना आपल्या मुलांना मुलांची ऐशी तैशी करत असेल तर काही अर्थ नाही मला अशा लग्न करण्यामध्ये. की ह्या भौतिक सुखासाठी ह्यांना असं वाटतं एक सोफा एक फ्रीज घरात असलं म्हणजे आम्ही खूप म्हणजे हे झालो. लक्झरी लाईफ काय असते माहिती आहे का? नाही तर कुणी युट्यूबर लक्झरी लाईफ कधीच जगू नाही शकत. ठीक आहे, ते फक्त बिझनेसमॅन जगू शकतात, खूप मोठे मोठे हायफाय जॉब, पॉलिटिशियन्स. हां, तर कसं असते तुम्हाला सांगू का, एक 1 लाखापासून ते 10 लाखाच्या साड्या असतात. ठीक आहे, त्यांना म्हणतात लक्झरी लाईफ. ठीक आहे, स्वतःची ऐशी तैशी करून आपल्या घरातल्यांची ऐशी तैशी करून ते घर खरीदलं आणि कार खरीदली तर कुणी ते आमच्यासाठी ते किंमतच नाही त्या गोष्टीची, शून्य आहे. जर आपण आपल्या मुलांची प्रोटेक्शन करू नाही शकत, आपण आपल्या मुलांना यूज करून जर ते व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या नजरेमध्ये काहीच नाही आहे ते. ठीक आहे, वल्गॅरिटी आणि काय ते सुहागन. ठीक आहे, आज माझा नवरा लवकर मेला, तुमचा उशिरा मरेल, पण मरणार तर आहेच ना. ह्या जगात सगळ्यांनाच मरायचं आहे. आज ना माझं डोकं खराब आहे, मी तुम्हाला सांगते. आता जर मला कोणी ज्ञान द्यायला येईल तू अशी का बोलली तर मी बोलणारच. जर मला कोणी बोलत आहे तर मी तर समोरच्याला सोडणार नाही आहे. ठीक आहे, काय माझा एकदा विधवा होऊन बसल्यात ना त्यांचा पण अजून जिरला नाही. ठीक आहे, आता दुसरी एक बाई त्या घरी ना लग्न होतं तर ती येणाऱ्या पाहुण्यांना पण सुहागन ह्या जगात कोण जगायला आलेलं आहे? सगळे मरायला आलेले आहे. पण ॲटलिस्ट मी अशी तर नाही आहे, तुमच्यासारखी तरी नाही आहे की मी आपल्या मुलांना यूज करून स्वतःचं पोट भरत आहे. मी अशी पण व्यक्ती नाही आहे तुमच्यासारखी. मला चिडवायची तुमची लायकी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं असे कसले व्हिडिओ टाकता तुम्ही? अश्लील व्हिडिओ टाकता, ते दाखवू संस्कार शून्यता आहेच ते लोक. काय वाटतं असले व्हिडिओ टाकून काय मला एकदम असं वाटेल की आत्ताच्या आत्ता मी जाऊन लग्न करावं? स्वतःची आई पण व्हिडिओ आहे म्हणा, तुला लाज वाटायला पाहिजे. ते बोलताना त्या बाईला एवढी चांगली 55-60च्या आसपास पोचली म्हणा तू, पण तरी तुला अक्कल नाही. आणि आता मी तुझे बघते बरं का व्हिडिओ, तू काय काय बोलते काय काय करते. तू अगदी साड्या चोरून सुंदर दिसायचा प्रयत्न करते. अरे नाही दिसत त्याला मी काय करू यार? मराठी लुक केला, त्यानंतर कितीतरी युट्यूबरने मराठी लुक केला. तेच तर, ती टिकली, ती साडीचा कलर कॉम्बिनेशन, अगदी नथ सगळं कॉपी करतात. गाणे सुद्धा घेतले पण कोणाला जमेना. कॉपी करायची तर चांगल्याने जरी. हा तर मला तेच म्हणायचं आहे, मी आता म्हणणारच होती कॉपी करायची तर चांगल्याने करा. पण हे काय आहे एक सुहागन अजून ते असं लावून दाखवायचं. तुम्हाला काय वाटते त्याच्यानं मला जलस होऊन काय मी नवरा करणार आहे की मी बॉयफ्रेंड करायला जाणार आहे? हां, तुमची अशी वल्गॅरिटी. अरे तुम्ही तुमच्या एवढ्या लग्नाच्या वयाची मुलगी आहे तुमची, तिच्यासमोर तुम्ही वल्गॅरिटी करताय. तुमच्या आई आहे, तुमचे नातेवाईक बघतात तुम्हाला, नातेवाईकसुद्धा नाही त्यांचे व्हिडिओ पाहून ना त्यांच्याशी कोणी बोलत नाही. ठीक आहे, आणि राहिले माझे नातेवाईकांचा, तर माझे नातेवाईक आधीपासूनच हे झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तुझे नातेवाईक, तर माझे नातेवाईक तर आधी ऑलरेडीच आमचे बाकीच्यांशी काही भांडणं नाही. पण मी कधी नाही गेली कुणाला काही बोलायला ना कुणाला मदत मागायला. मी आत्तापर्यंत स्वाभिमानानं जगली आणि फक्त यूट्यूबवर माझं काही प्रॉब्लेम होता, जो इश्यू होता मी तुमच्यासोबत शेअर केला, मी मदत घेतली आणि काही दिवसांनी आमचा प्रॉब्लेम संपल्यावर मी रिटर्न करणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की खूप लोक म्हणजे 2-3 लोकांचं तर असं मला आलं, कमेंट असे आले की ताई आता तुझी परिस्थिती कशी सुधारली? अरे थोडं बहुत आम्ही खातोय पितोय तर ते यूट्यूबर्स तर खूप जळत आहेत, त्यांची तर ते जलस फील होऊन ना पूर्ण राख झालेली आहे. आता मी असे शब्द नाही वापरायला पाहिजे पण हे लोक मला मजबूर करत आहेत असे शब्द वापरायला. त्यांना तर इतकं जलस फील झालेलं आहे. मी फिरायला गेली तर ती यूट्यूबर तुम्हाला सांगते जिची मी पूर्ण XYZ केलेली, ती लगेच गेली वॉटर पार्क. ती लगेच वॉटर पार्क गेली. मला एक ना एक खबर आहे बरं का तुझी, तरी मी तुझे व्हिडिओ नाही बघत, तुझं तोंड नाही बघत, पण मला सगळी खबर आहे. तर ती लगेच गेली वॉटर पार्क. आणि अजून एक यूट्यूबर ती पण गेली कुठेतरी फिरायला. म्हणजे बापरे, म्हणजे तुम्ही किती जलस फील करताय. तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश नाहीच आहे. मी काय केलं तर ते करायचं आहे, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी काहीच नाही करायचं आहे. असं देखावा, अरे ही कशी काय गेली, अरे ही कशी काय आईस गोला खात आहे. अक्षरशः माझी मी जशी 1 साईड हेअरकट करते ना ते सुद्धा त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न केला. पण सो सॅड, तुम्हाला सूटच नाही झालं. काय करता तुम्ही? एवढे पैसे खर्च करून येता पण काही करूच नाही शकत आहे. असं तुम्ही करता का? अरे यार, मी तर पार्लरमध्ये नाही जात. किती वर्ष झाले, मी आता जवळपास 6 वर्षाच्या वर झाले असतील. मी थ्रेडिंगसुद्धा करत नाही, मी चेहऱ्याला काही लावत नाही, काही करत नाही. तर तरी पण मी छान दिसते. तर त्यात माझी चुकी थोडी आहे. ते माझ्या मुलीला काय म्हणते ते, अरे ती ऋतुजा काळीच दिसते. तुम्ही तिला समोरून पाहिलं का? तुम्ही पाहिलं आहे का की माझी मुलगी गोरी, ही मुलगी काय? अरे तुम्ही येऊन बघा ना, प्रत्यक्षात येऊन बघा ना.
ती कशी आहे. आणि एवढं काय काळं गोरं तुम्ही कुठे म्हणजे धडाचे आहात ते तुम्ही. आम्ही गोरे पण आहो, आमचं मन पण साफ आहे, ठीक आहे. हां, तुम्ही एवढे किती म्हणजे जलस फील करायला लागले. 4 गोष्टी आम्ही खाल्ल्या पिल्ल्या तर तुम्हाला एकदम हे व्हायला लागलं. आता ते तुम्हाला सांगते. अजून ती व्यक्ती आहे, तुम्हाला बोलायचं राहिलं. ती जी व्यक्ती आहे ना, ती काय म्हणत होती, लोक म्हणे इकडे तिकडे तोंड मारतात, हातपाय मारतात, ह्याला त्याला मागतात. म्हणजे तुझी मुलं एवढे मोठे होईपर्यंत तू लग्न नव्हतं केलं, मग ते तुझ्यासारखी समजतं का मला? तू इकडे तिकडे हातपाय मारत होती. तुझा नवरा कसा भेटला ते सांग बरं तू जरा. तुझा नवरा कसा काय तुला भेटला? तर तुला सांगायला तुला लोक विचारतात ना म्हणे की तुझा नवरा कसा भेटला. तू सांगू नाही शकत आहे ना मला? का नाही सांगू शकत आहे? तू अशीच इकडे तिकडे तोंड मारत असणार आहे, म्हणून तुला तुझा नवरा भेटला. सिक्रेट व्यक्ती ना माझा भाऊ आहे. ऐकून धक्का बसला ना तुम्हाला? तर अजून नाही का, खूप म्हणजे तिला ना असं अक्षरशः असं झालं, बापरे ही सुद्धा लग्न करायला लागली, ही सुद्धा सेकंड मॅरेज करायला लागली. ही लोकांना तिथे ज्ञान द्यायला लागली, अरे लग्न करू नका, डेंजर लोक असतात. आता तुम्ही करून करून भागलं आणि मग आता तुम्हाला अक्कल आली. आता तुम्ही आपलं ज्ञान पुराण सांगायला लागले. ते ज्ञान पुराण मला एवढी लहान होती ना तेव्हापासून माहीत आहे की लोक कसे असतात जगामध्ये. कसं असते ना, एवढं ज्ञान पुराण माहीत असूनही आता हे लोक आता काय भोगत आहेत नशिबाची भोग, ठीक आहे. मग आता तिला एकदम असं हे व्हायलं, बापरे आता ही दुसरं लग्न करायला. तर अजून काय म्हणत होती ती की इथं मारतात तोंड, तिथं मारतात तोंड, इथे चाळे करतात, तिथे चाळे करतात. मी तर एकाच नवऱ्यासोबत, मग लोक काय 10 नवऱ्यांसोबत राहतात काय? 10 नवरे करतात काय? द्रौपदी बनवून फिरतात की काय? आजपर्यंत बॉयफ्रेंड करून, हे करून, ते करून, तुझी हिस्ट्री तर मला सगळेच सांगतात ग. तू काय काय कांड केलेले आहे तिथे पुण्यात राहून, नाही का? तू तशी आहे ना, म्हणूनच तुला तसा ना, म्हणून तुझं लव्ह मॅरेज झालेलं आहे की नाही? आमच्यासारख्यांचं का नाही झालं ते सांग ना. कारण मी इकडे तिकडे तोंड मारत फिरत नव्हती, तुझ्यासारखी चाळे करत नव्हती. मेहनत करून आतापर्यंत कसं तरी केलं मी. एवढं सगळं एकटी बाई करू नाही शकत, माणसासारखी माणसं असून सुद्धा करू नाही शकत. ते मी एकटीने केलेलं. मी जे तुला बोललेले आहे ना की तू आपल्या मुलाचे बदनामीचे व्हिडिओ टाकून हे करते, तर त्यासाठी मी तुला सांगते की तूच यू 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 नका मला बोलत आहे सारखी, ठीक आहे. मला सगळे सांगत येतात की काय म्हणते, हिचे तर व्ह्यू नाही म्हणून ही व्हिडिओ नाही टाकत आहे. मला व्ह्यू नाही, मी व्हिडिओ नाही टाकत आहे. पण तुझ्यासारखं असं व्हायरल नाही व्हायचं ना मुलांची बदनामी करून. ते तुला अशी मज्जा वाटत आहे, बाई मी किती आता मस्त हे झाली, मला फॉलोवर वाढले, तू पूर्ण तुझी 80 तू लोक तुला शिव्या घालत आहे. मी तर अशीच मरून गेली असती ते असं ऐकून शिव्या. तू कशी जिवंत आहेस ते मला कळत नाही आहे. इतक्या घाण शिव्या दिल्या तर तू कशी काय ऐकू शकते हे मला कळत नाही आहे. पहिले काही पण एवढ्या खालच्या स्तराला म्हणजे पडायचं. ते 1 लाख फॉलोवर तर कुत्र्यांचे पण असतात, ठीक आहे का? ज्यांचे ते कुत्र्यांचे व्हिडिओज टाकतात ना त्यांचे सुद्धा. मी एवढी खालच्या लेवलला जाणारी व्यक्ती नाही आहे जे आपल्या मुलांचं वाटोळं झालं ते करणं. आणि तू माझ्या छेडीत जात आहेस म्हणून मी तुझ्याबद्दल बोलली आहे, ठीक आहे. आणि जे यूट्यूबर्स मला एकदम ते माझ्याशी जलस फील करत आहे ना, मी त्यांना जलस फील नाही केलं. आणि आहे तरी काय तुमच्याकडे, एक फ्रीज सोफा असला म्हणजे खूप हे झालं, लक्झरी लाईफ वाटते. अरे त्या अंबानीची पण नाही जगत मी. जलस फील कशाला करायचं आहे कुणावरती? लक्झरी लाईफ तुम्हाला माहीत आहे. तुम्ही एरोप्लेनने जाता तर कशाने जाता? तुम्ही बिझनेस क्लासने जाता का बाय प्लेन? नाही ना. मग इकॉनॉमिकने जाता. तुम्ही काय 10 लाखाच्या साड्या घालता? नाही घालत. इकडे चाळे करतात, इकडे ते करतात. तर तुझी लायकी नाही मला बोलायची. तो माझा भाऊ आहे मूर्ख बाई. आणि राहिला लग्नाचा प्रश्न, तर ते मला लग्न करायचं नाही करायचं तर ते माझी मी बघील ना. तुझ्यासारखी तर तोंड नाही मारेन ना. आणि राहिलं कोमलचं पण लग्नाचं तुम्ही बोलताय, तर कोमलचं काही लग्न वगैरे काही ठरलेलं नाही आहे. कोमलला आता म्हणजे शिकवायचं आहे, एज्युकेशन करायचं आहे. कोमलचं शॉक होते की कोमलच्या लग्नाबद्दल तुम्ही बोलताय. तर कसं आहे, कोमलचं लग्न वगैरे सध्या काही आहे नाही आहे. मुलं शिकल्याशिवाय मी काही लग्न नाही करत आणि नाही काही मुलांना मला ह्याच्यामध्ये हे करायचं आहे. ऋतुजाचा अभ्यास असतो, तुम्हाला माहीतच आहे, सगळे इश्यू आहेत. तर मी काही व्हिडिओ सध्या टाकत नाही. आणि खूप एक बाई काय तर म्हणतो ते असं खोटं मुलांबद्दल टाकून वगैरे नाही का, असं स्कॅनर वगैरे. तर तुलाच जमत असेल का, तुझी मानसिकता तशी असेल, तू तशी असेल म्हणून तो हा विचार करते नसलेले आजार सांगून. तर एवढी मला हे नाही, मी अशी बाई आहेच नाही आहे. बापरे, म्हणजे काय, मी माझ्या मुलांना विचार करते स्वाभिमानी बना, आपल्या पायावर उभे राहा. आपण ज्यांचे पैसे घेतले त्यांना रिटर्न करायचे आहेत. तर आमचा विषय तोच चालू असतो. नाकाने कांदे सोलणे नॉल रत्ना नावाची. तू जरा पुढे ये, पुढे येऊन बोल तुझ्यात हिंमत असेल तर. कसं असते माहिती आहे का, जाऊ द्या. असल्या ज्यांनी मला मदत केली ना त्यांनी मला कधीच मागितले नाही. ते म्हणतात आम्हाला नको. पण मला असं वाटतं की ज्यांनी आम्हाला म्हणजे दिलेले आहेत. आता सध्या माझी ट्रीटमेंट चालू आहे माझ्या मुलांची.
ती ट्रीटमेंट सगळी कंप्लीट झाल्याशिवाय मी काही कुणाला देऊ नाही शकत. आणि देवाच्या कृपेने भरपूर आले तर मी एका क्षणाचा विचार नाही करणार, पटकन मी पहिले पैसे देणार. आणि काय झालं, थोडं बहुत खाल्लं, थोडं बहुत एन्जॉय केला, काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं, बापरे. म्हणजे काय आम्ही काही गाडी बंगला खरेदी केला आणि पैसे उदय कुणाला दिले नाही असं वाटते का, की स्कॅनर लावून पैसे कमवणं असं असतं तर मी रोज स्कॅनर लावत बसली असती ना, नाही का. काय बोलणार आहे ह्यांच्या मानसिकतेला. आणि आता माझ्या भावाने ना आम्हाला आंबे घेऊन दिले, काही थोडं बहुत खायला घातलं. ट्रॅव्हल करण्यासाठी वगैरे एवढे पैसे नाही लागत. तर आता बघा आम्ही इतके दिवस झाले कुठेच नाही गेलो, जवळपास 3 वर्ष झाले बरं का. आम्ही जो ड्रेस आहे ना माझ्या मुलांचा तो दरवर्षी चेंज करावा लागतो बरं का. काही मुलांचा तर 6-6 महिन्याने चेंज करावा लागतो, एवढा पैसा लागतो. एक ड्रेस 80,000चा आहे, तर दोघींचा आहे ते तर विचार करा 1,60,000. पुण्यामध्ये हॉटेलमध्ये राहायचं, करायचं, खायचं पियचं सगळं असतं, ट्रॅव्हलचं असतं. तर डॉक्टरांनी आम्हाला 1 वर्षाने या म्हटलं तर ते पण मी जाऊ शकत नव्हती. मला जवळपास 5 लाख रुपये त्यांना द्यायचे आहेत. तर हे जे असे लोक जे असतात ना, असे काही पण बोलणारे, तर मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करते, मना जाऊ द्या. पण एक थोडं बहुत खाल्लं पिल्लं तर काय झालं, 3 वर्ष झाले. 3 वर्षानंतर आम्ही कुठे, मी माझ्या मुलांना घेऊन गेली आहे. बिचारी मुलं थोडेसे एक्सायटेड होते की चला फायनली कुठेतरी जायला मिळते. हा फायनली शब्द पण त्यांनी चोरला आहे. फायनली, मग हेअरकट. आता ब्लॉगरच म्हणायला पाहिजे सध्या जोपर्यंत मी व्हिडिओ टाकते. तर कसं आहे की थोडं तुम्हाला प्रेझेंटेबल राहावं लागतं ना. थोडंसं मी इतक्या वर्षांमध्ये कधी लिपस्टिक नाही लावली माहिती. मी आजकाल लिपस्टिक लावते की थोडंसं चेहरा माझा असा उतरला चेहरा असायचा, तर मला खूप ताई म्हणायच्या कशी राहते. मग मी तुम्हाला सांगते रेड कलर. तर माझा रेड कलर जो होता ना माझा, तुम्ही म्हटले की तू सध्या तो नको करू, मी ब्लॅक केले. तर त्यावेळेला पण ती बाई काय म्हणे की ही म्हणे आजपर्यंत म्हणे मी केसांना काही लावलं नाही, माझे केस काळेच आहेत, ठीक आहे. आणि वरून काय एका यूट्यूबरचं बघून तिनं ते केस स्ट्रेट करण्याचा पण खूप प्रयत्न केला, परत ॲजिटेट झालं. आणि अजून एक तुम्हाला सांगते, एका पोरीने काय केलं, जी 28-29 वर्षाची पोरगी ना, तिने माझ्यासारखे पूर्ण रेड कलरचे करून घेतले तिने केस. काय म्हणावं आता ह्यांना, स्वतःचं काही आहे की नाही, स्वतःची काही म्हणजे तुम्ही चॉईस आहे की नाही. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो बरं का. माझी हेअरस्टाईल कोमलला सूट नाही होत, ऋतुजाला सूट नाही होत, ऋतुजाची हेअरस्टाईल मला सूट नाही होत, ठीक आहे. कोणाची प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. तर एनिवेज जाऊ द्या, ज्याला जे करायचं ते. आता कुणाचं चोरून करायला आवडतं आणि मग ते असं म्हणजे म्हणतात ना लोक, कॉपी केली, मग ते कसं खूप चांगलं नाही वाटत आहे ना. आता कसं आहे, ॲक्टर लोकांची करतात. तर बघा इथे माझं नशीब किती चांगलं की माझी कॉपी करतायत लोक, म्हणजे खूप महान आहे मी, है ना. ट्रेंड सेटर आहे. काही लोकांना तर कळत नाही की ते लोक इन्स्टाला ट्रेंडिंग मध्ये. माझा भाऊ ऐकून कसं वाटलं आता एक चप्पल घे आणि मार स्वतःच्या तोंडावर आता चांगलीच. तुला खूप जास्त गरज आहे बरं का, अति जास्त गरज आहे. तुला मी मागे पण म्हटलं होतं, तुझी हिस्ट्री मला सगळी माहीत आहे बरं का. पण मी नागपूरमध्ये इतकी वर्ष राहत आहे, माझ्याबद्दल नाही एवढंसं कोणी बोलू नाही शकत. हा चिडकी म्हणतील, मी कधी कुणाच्या मॅटरमध्ये बोलणार नाही. मला माझं ना शांतता खूप प्रिय आहे. म्हणजे माझं कसं आहे, माझं घर भलं, माझी मुलं भले, हे भले. आणि मला माहीत होतं हे यूट्यूबरनं असेच कटकट कचकच असणार आहे. म्हणजे दुसऱ्या लोकांचं बघत होती ना मी, की त्यांना कसे बोलतात, हे ऐकूनच माझी यायची हिंमत होत नव्हती. तरी पण मी माझ्या मुलांसाठी आली, की ज्या वेळेला मी पूर्णपणे हे झाली होती. म्हटलं चला की यूट्यूबर तरी मी काय करेल, पण यूट्यूबर पण काही होत नाही ना, तर ठीक आहे ना. मी शांत बसली आहे. मी इथे काही फालतूचे व्हिडिओ टाकून व्हायरल होण्याचा प्रयत्न नाही करत आहे. असे पैसे मला नको आहेत रे बाबा, असे पैसे नको आहेत की जे आपल्या मुलांची पूर्ण ऐशी तशी करून, स्वतःची ऐशी तशी नाही. मी सहन नाही करू शकत. असे लोकांनी मला कुणी पण असं लोकांनी ना मला कुणी काही बोललं ना, तर काय झेर पिऊन मरायची पाहिजे. एवढी बेशरम तर मी कधीच नाही आहे आयुष्यामध्ये, कधीच नाही. खूप स्वाभिमानी आहे. पण काय करता, मी मदत घेतली आहे ना, फक्त मदतच घेतली आहे. मी काही कुणाचं काही वाटोळं जाऊन केलं नाही, कुणाचं वाईट केलेलं नाही, कुणाची बदनामी नाही केलेली आहे. ती बाई वारंवार तू लग्न करून बसली आहे, तेव्हा कुठे तुझा नवरा खायला घालतोय म्हणून तुझं होऊन राहिलं. मी बिना नवऱ्याची खूप सारं काही करत आहे. तुझ्या माझ्यामध्ये खूप फरक आहे ना. स्वतःच्या भरोश्यावर माणसाने करून दाखवावं, मग बोलावं, मग त्या गोष्टीचा गर्व करायला पाहिजे. असाच कसा गर्व करता तुम्ही, मला काही कळतच नाही तुमचं. कशाची लक्झरियस लाईफ आहे आणि कशाची. आम्ही आता 3 रूमचं आहे माझं घर, मी करतच आहे, राहतच आहे ना. तुझ्या किचनमध्ये सुद्धा AC नसेल, माझ्या किचनमध्ये कूलर आहे. मी काही घामात इथे मरत नाही. मी माझ्या भरोश्यावरती आता कूलर पण घेतलेला आहे. माझं फोटोग्राफी काम करत आहे, मी कूलर घेतलेला आहे आणि मी माझ्या किचनमध्ये कूलर लावलेला आहे. मी मस्त थंड हवेत स्वयंपाक करते. तुमचे नवरे तुम्हाला ना
तुमच्या किचनमध्ये AC लावून देतात का विचारा आधी. म्हणजे काय एकदम असं बडाया मारायचं, एकदम हे करायचं, काय काही पण करता तुम्ही आणि लोक. ते मला काय हसायला आहे? येते तुमचं खरंच ना. सो सॅड. आणि मी माझ्या भावाला दाखवलेलं नाही आहे, त्याला आवडत नव्हतं असं दाखवलेलं वगैरे, म्हणून मी नाही दाखवले त्याला. आम्ही शूट घेतलं पण आम्ही त्याला नाही दाखवलेलं आहे, नाही का. तिला काय वाटायला लागलं माहिती आहे का, बॉयफ्रेंड असणार, लग्न ठरलं हिचं. असं घाण घाण आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बोलत नाही, यांचे मुलंच बोलतात उलट. तर आमच्या घरी ना हे असलं सगळं बोलणं वगैरे चालत नसतं बरं का. मी माझ्या असल्या मुलांना नाही या मैत्रिणी गोष्टी सुद्धा कोमलल्याने मीने सोडून दिले. काय म्हणते त्याला, कोरोनाचं पहिली वेव आली होती कोरोनाची, तेव्हापासून माझी मुलं ना तुम्हाला सांगते घरातच आहेत, घरून अभ्यास करतात. माझ्या मुलांच्या मैत्रिणी नाही आहेत, कुणी अशा नातेवाईकामध्ये पण अशा मुली नाही आहेत आमच्या इथे नातेवाईकामध्ये. तर ते मीच त्यांची मैत्रीण आहे. असे असे आलतू फालतूच आहे ना, असे नाही मला पटत, मला स्वतःलाच नाही पटत. करायचं तर लग्न करा, पण हां म्हणजे सपोज माझं असं ठरलं पण असतं लग्न वगैरे असं काही, सपोज मी करायचा विचार केला असतं, तर त्याला काही फालतूचं आहे म्हणतात का, इकडे तिकडे तोंड मारणं म्हणतात का. म्हणजे तू इकडे तिकडे तोंड मारते का, इकडे तिकडे 100 ठिकाणी तोंड मारून तू लग्न केलं का. मग आता लग्न करायच्या आधी तू बघितलं, बोललं, तिथे लव्ह मॅरेज केलं तू, म्हणजे तू फालतूच आहे करत होती, मग जाऊन लग्न केलं. मी आता ना एकच नवऱ्यासोबत राहते, दुसरे काही 100 नवऱ्यांसोबत राहतात का, नाही का. पहिले आपल्या गिरेबांमध्ये वाकून बघावं, मग दुसऱ्यांना बोलावं, नाही का. एक गोष्ट सांगते, ती ना माझ्या दातांबद्दल पण बोलते. आता मी दातांची ट्रीटमेंट का नाही करू शकत आहे, ह्याचं एक वेगळं रिझन आहे, ते तुम्हाला नंतर सांगेल. पण पहिले आपल्या नवऱ्याचे पण दात बघावे ना, जे काही वाकडे तिकडे आहेत, ते पण मला सांगितलेलं आहे. म्हणून तू नवऱ्याला दाखवत नाही का. आणि हां, ही काय म्हणत होती की मी बाई सगळं सांगते, मी माझं सगळं पूर्ण A to Z सांगते, माझ्या मुलांची बदनामी केली तरी सांगते, माझ्या घरचं सगळं सांगते. मग नवरा का नाही दाखवलं आतापर्यंत, त्याचं दाखवायसारखं तोंड नाही आहे का. नवराच नाही दाखवला, पण माझं कुणीतरी आहे, मी कुणाशी तरी बोलते, मी तर लग्न करणार आहे हे समजून तू एवढी उतावळी झाली की सिक्रेट व्यक्ती कोण आहे. तर अशी नाही का, मला नाही का अशी डिवचत आहे ती की नाही बाई मी तशी नाही आहे, हे तर चाळे करतात, हे तर इकडे तिकडे लोक तोंड मारतात. अजून कुणाकुणाला बोलत आहे की, तर मला माहीत आहे, समजले मला, अजून कोणत्या कोणत्या यूट्यूबरबद्दलही बोलत आहे. तर सगळेच इकडे तिकडे तोंड मारतात, आणि तू सती सावित्री नाही का, तू काही तोंड नाही मारत. तर ही ना अशी डिवचत आहे सिक्रेट व्यक्ती बघण्यासाठी. अरे पहिले तुझा नवरा तर दाखव, इतके दिवसाची लोक जे बोलत आहे दाखव. तू काय लग्न केलंय बी नाही की नाही, किंवा अशीच बिना लग्नाचीच राहते म्हणून नवरा नाही दाखवत आहे, सांग ना. आता मी आली ना भांडणावरती, तर तुझी पूर्ण XYZ करीन. तर तू काय काय केलं ना आधी काढा ना, ते सांग, सगळं माहिती आहे. पण आम्हाला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही गं, पण तुला खूप माझ्यामध्ये इंटरेस्ट झालेला आहे की नाही. तुला असं वाटायला लागले बापरे की काय काय करते काय नाही करत. अरे तू कांड केलं आहे म्हणून तुला लोक बोलतात, नाही का. तुला इन्स्टावरती पण किती लोक बोलतात, काय मीच बोलते का, सगळेच लोक बोलतात तुला. पण तू माझ्या वाटे जाते, तुझं तिकडं काही हो वाटोय, मला काय त्याची घेणदेण नाही आहे. मी वाईट चितत बसत कुणाचं ना काय करत बसत. तू माझ्याबद्दल बोलायला येते, तुला मजा येऊन राहिली की ही कशी व्हिडिओ नाही टाकून राहिली, जर चालून नाही राहिलं, तुझं चालून पण तर काय उपयोग आहे. लोक तुला इतके घाण घाण बोलतात की घाण शिव्या देतात, नको ते बोलतात, तरी तू बेशरमसारखी व्हिडिओ टाकून राहिली है ना. तसं आता इथून पुढे माझ्या नादाला लागायचं नाही. आणि ना मला खूप मी रागावर कंट्रोल करून ना हा व्हिडिओ बनवतोय. आता कसं आहे, मला आता बऱ्याच ताईमधील असं नको बोलायला, आपल्याला शोभत नाही, पण ठीक आहे ना, जशाच तसे पण वागावं लागते कधी कधी. तर ते डोक्यावर बसते. तिला इतके दिवस काय वाटत होतं, अरे मी ज्या छेडी काढते, मी लाईट डिवचते, तर ही मला काहीच बोलत नाही आहे, का बरं नाही बोलत, ही घाबरली, ही व्हिडिओ नाही टाकत आहे. तरी आशा काय चीज आहे ना अजून माहित नाही तुम्हाला. त्याच्यात बोलताय चालत्या गाडीवर ना माझी मुलं दोन्ही मागं बसली होती, असं धोपटलाय ना. माझ्या नादाला नाही लागायचं, मी फालतू सण करू नये. अशी असती ना तर आता मी ह्या स्थितीमध्ये नसती, जी माझी फायनान्शियल कंडिशन आहे मी ह्याच्यात नसती, समजलं ना. तुझ्यासारखी आलतू फालतू असती तर बाई. आणि जे काही यूट्यूबर्स आहेत माझ्या नादाला लागायचं नाही, आपल्या हदीत राहायचं. माझ्याशी तुम्ही जर पंगा घ्यायला बघाल ना, तर तो वरचावाला बसलेला आहे, कुणाच्या वाटी जात नाही. मला माझ्याच घरचं पडलेलं आहे, मला माझेच प्रॉब्लेम्स आहेत. तुमची पूर्ण लंका लागलेली आहे तरी तुमची सुधरत नाही आहे, पूर्ण तुमची XYZ झालेली आहे तरी तुम्ही सुधरत नाही आहे. तर
आता ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा.